राजू भागो. अगं हो, एवढं काय झालंय? हळू जरा. काय नाही राजू, तुझ्या घरचा पत्ता विचारत काही लोक आली होती, त्यांना घेऊन आली मी. तर बघ आले. नमस्कार, या ना, बसा बसा. धन्यवाद. मीच राजश्री जगताप. आपण? मी माधवराव पुराणिक. इथे आपल्या गावच्या जवळच वृद्ध आणि अनाथ लोकांसाठी एक वसतिगृह चालवतो. तिथे आम्हाला शुद्ध, सात्विक आणि घरगुती जीवन बनवण्यासाठी एक चांगली विश्वासू व्यक्ती हवी आहे. आम्ही आपलं कौतुक ऐकून इथपर्यंत पोहोचलो आहे. त्या वसतिगृहाच्या संपूर्ण जेवणाची व्यवस्था तुम्हाला करायची आहे. ही आहे आमची ऑर्डर. तुम्ही ही ऑर्डर पूर्ण करू शकाल का हे कळाल तर बरं होईल. राजू, काय काय झालं? एवढं टेन्शन का आलंय तुला? हे बघ, आम्हाला माहिती आहे ऑर्डर खूप मोठी आहे, म्हणूनच अगोदर विचारलं, जेणेकरून ऐनवेळी तुमच्या आणि आमची अडचण होऊ नये. काय अडचण येणार नाही. काही अडचण येणार नाही. दादा पण ऐक की, हे बघ केवढी मोठी ऑर्डर आहे. आपण आतापर्यंत फक्त मसाल्यांची ऑर्डर घेतलेली. हे कुरड्या, पापड्या, बटाट्याचे पापड, सांडगे हे असली वाळवण्याची ऑर्डर आहे. कसं करायचं? तुला जमत नाही सगळं करायला? नाही नाही, मला जमतं, पण एवढी मोठी ऑर्डर कसं? एवढं तेवढं काय नाही, आपण सगळी मिळून पूर्ण करू. साहेब, आम्ही घेतो ही ऑर्डर. तुम्ही फक्त तारीख आणि वेळ सांगा, त्या वेळेत तुम्हाला आम्ही बनवून देऊ. नक्की विचार केलात ना तुम्ही? हो साहेब, नक्की. मग ॲडव्हान्स म्हणून हे 5,000 रुपयाचा चेक तुम्हाला देतो. राजू, या सगळ्यासाठी 1 आठवडा वेळ आहे तुम्हाला. जास्त वेळ घेऊ नका. बाकी पेमेंटला उशीर होणार नाही, पण क्वालिटी मात्र उत्तम हवी. आपल्या ठरलेल्या वेळेत ऑर्डर पोचली नाही तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. असं काही होणार नाही याची काळजी घ्या. आणि असं झालंच तर त्यानंतर आम्हाला तुमच्यासोबत काम नाही करता येणार. साहेब, तुम्ही नका काळजी करू, आठवड्याभरात पूर्ण होईल. दादा, एवढी मोठी ऑर्डर आपण कधीच घेतली नाही. चल. राजू, आपण ऑर्डर आतापर्यंत घेतली नाही, पण आता करू ही पूर्ण ऑर्डर. हे बघ, व्यवसाय ना असाच टप्प्याटप्प्याने वाढवायचा असतो. आहे तुला काय अडचण आली तर तुझा दादा आहे ना तुझ्याबरोबर, कशाने टेन्शन घेते? चला, रेडी का सगळे? आता थांबायचं नाही. देवी, माझ्या राजूला यश दे. या व्यवसायावर आता कोणाची वाईट सावली तेवढी पडू देऊ नकोस. आली, शुद्धीवर आली, शुद्धीवर आली. पण एवढा वेळ या उकाड्यात बसून जीव कसा झालाय माझा. मला का बांधून ठेवलंय? सोडा मला, सोडा, सोडा मला, सोडा. आई, आई, सोडा, वरड, सोडा, वरड, सोडा, वरड, सोडा मला. वरड, वरड. वाचवा. सोडा. आई, आई, अजून वरड, अजून जोरात वरड, सोडा. वरड, सोडा. अजून. सोडा मला. अगं, एवढ्या परिसरात चिट पाखरू सुद्धा येत नाही. अजून वरड. वरडू द्यायला वरडून वरडून घसा कोरडा पडला. आपसाप गुपचूप बसल. मग मग तिला पाणी पाजा, खायला द्या. जोपर्यंत ती लिंगोबाचा पत्ता सांगत नाही तो तिला पाणी पाजत ठेवलं पाहिजे. पे पे पाणी पे.
जा त्या जालिंदरला सांग, त्यानं मला या ओसाड रानातच काय पाताळात जरी लपून ठेवलं ना तरी माझा सूर्य मला हुडकून काढल. आणि एकदा का सूर्य माझ्यापर्यंत पोचला ना तर तो जालिंदरला काय सोडत नाही. सांग त्या जालिंदरला. हे पैंजण यांनी माझ्यासाठी आणलं असेल का दुसऱ्या कोणासाठी? स्वस्त कुठलं यातलं पॅक कर सर. पैंजण गेलं कुठं? दुकानात न घेतलं जेव्हा पॅन्टच्या खिशात ठेवले, मग गेले कुठं? पॅन्टच्या खिशातून शर्टच्या खिशात काय पाय फुटले का काय? निघालं. बसलं का? थांब जरा. बसलं ना? बसलं. दादा सगळं सेट झालं की? हो ना सूर्या, किती कमी वेळात आपण हे सगळं केलं ना. हा मग आपल्या राजूचा व्यवसाय वाढला पाहिजे ना. तुम्ही बघा, ही संधी ना तिला नाव मिळवून दिली, ओळख मिळवून दिली. त्यामुळे मी ना तिला जी काय मदत लागेल ना ती द्यायचं ठरवलंय. आणि या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे. आता थांबायचं नाही. थांबायचं नाही. वहिनी काय बरोबर बोलल्यात. राजू आता थांबत नसतीस, पण तिचा हे व्यवसाय सुपरहिट होणार म्हणजे होणार बघा. झालाच पाहिजे तर. आणि या व्यवसायाची सुरुवात आहे ना उद्या आपण नारळ फोडून करायची काय? हा चालेल. हा, आम्ही फोटोग्राफी करणार. तेजू, तेजू, अगं ध्यान कुठं आहे तुझं? अगं लागलं असतं की तुला. अगं कुठं लक्ष आहे तुझं? जेवायला वाढताना बी लक्ष नव्हतं, जेवताना लक्ष नव्हतं.
उगाच आपलं खायचं म्हणून 2 घास खाऊन उठलीस तू. काय झालंय? आता काय सांगू तुम्हाला, माझ्या मनात कसलं युद्ध चालू होतं. माझा नवरा खरंच चांगला झालाय की माझ्याशी खोटं वागतोय काहीच कळेना झालं. तेजू अगं बोल की काहीतरी. काय झालंय? अगं नको लुपू, मला काय कळत नाही का? अगं आत्ता तर बाहेर जेवलीस की, आणि आता इथे येऊन काय खात बसलेस? मग काय करू, नानी मुद्दाम माझ्या ताटात कमी चपात्या वाढतात आणि चपातीचा डब्बा बी स्वतःकडे घेऊन बसते. माझं पोट काय भरत नाही आणि उपाशी पोटी मला झोप येत नाही, म्हणून हे असं खात होते. आओ ऐका की, तुमचं अंथरूण ना थोडं लांब घाला. रात्रीचं मला उठावं लागतं ना, मग सारखी भीती वाटत राहते. ह्यांना लात लागली तर, ह्यांना लात लागली तर, आणि माझ्या हातनं तुम्हाला लागलं तर परत मलाच बोलाल. त्यापेक्षा थोडं अंथरूण त्या साईडला घाला. एकतर अजून आतरून लांब घातलं ना तर मला पंख्याचं वारं लागणार नाही. एकतर माझा सगळा बेड घेतलाय, मला साधी झोप पण लागत नाही. काय तुम्हाला झोप लागत नाही आणि माझं काय? 2 दिवस झाले अर्ध्या पोटी झोपते मी. झोपते कसली, अर्धी रात्र तर जागीच असते. अगं मग ह्यात माझा काय दोष आहे? तुला काय प्रॉब्लेम असेल ना, जा की नानी बरोबर बोल. अहो मी ना तुमची बायको आहे, तुमची. तुम्ही जाऊन बोललं पाहिजे. का देवानं तुला तोंड दिलं नाही? तुम्हाला पण दिलंय ना, मग जा की तू जाऊन बोल जा. तुम्ही जाऊन बोलत मी तर का काय बोलू? होणार आहे? तुझं तू जाऊन बोल जा की. तुमची बायको तो काय ना उद्या तालुक्याला जायचंय, लक्षात आहे ना? लवकर उठ सकाळी. हो, अलार्म लावून ठेवलाय मी. हे काय चालू आहे नक्की? एकाच खोलीत वेगवेगळे अंतरून घातल्यात. नक्कीच दोघं कशावर तरी भांडलं असणार आहेत. त्यामुळंच धनु माझ्यावर नीट बोलणं झाली. हे पैंजण, हे पैंजण तुम्ही ते एवढ्या नाजूक पैंजणाला नाजूक पायांची जोड पाहिजे का नाही? हा, त्याचं काय आहे? एका लाडाच्या माणसासाठी खरेदी केलेलं मी, पण ते माणूस आमच्यावरचा रुसवा सोडायला तयार नाही. म्हणून म्हटलं निदान हे तरी दाखवून बघावं, बघू तरी चेहऱ्यावरचा हसू खुलतंय का नाही ते. हा हा, बघू बाय. यांनी एवढं प्रेमाने माझ्यासाठी पैंजण खरेदी केलं आणि मी उगाच यांच्यावर संशय घेत बसले. बायको पुढं हे असं शेळी बनून जगावं लागल वाटलं नव्हतं. आता काय घाला शत्रुघ्नराव, हे पैंजण बायकोच्या पायात घाला. फुकट खर्च झाला राव. आता उद्या त्या मंजुळासाठी परत दुसरं पैंजण घ्यावं लागणार. अरे या टाईमाला लोक बिलकुल इथं नसतात काय. हा त्यामुळे नुसतं कुत्र्यांचा सुसवाट झालाय हो काय. आणि इतर राखणारी जी लोक आहेत ना, त्यांच्या तर झोपाचं खोबरं झालं नुसतं. त्यामुळं आपल्याला कुत्र्यांचा बघा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. काय मी काय म्हणतो सरपंच साहेब,
मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? काय करूया माहिती का आपण? गावातली सगळी कुत्री आहेत का नाही, सगळी कुत्री त्यांची आपण नसबंदी करूया. कशी वाटली आयडिया? अहो कुत्री पकडायची कोणी? अहो मग आपण सरपंचांना कशाला निवडून दिलंय? हा म्हणजे ते पण काम मीच करत बसतो. चला. हे डॅडी या टायमाला तिकडं रानात कुठे चालल्यात? अय सका, अरे कुठं राहिला? चल की पटापटा. हा आलो आलो. हा जाऊया. कुठं रमलाय? अहो सरपंच, अहो डॅडीनं मी आत्ता रानात जाताना बघितलंय. अरे ह्या टायमिंगला डॅडी रानामाळात कशाला फिरत्याल? चल बाबा, एकतर त्या कुत्र्यांचा झालाय सुळसुळट, आपल्याला त्यांना शोधलं पाहिजे. चल बिगी बिगी. डॅडीच आहे तर, पण या वेळेला डॅडी इथं काय करत असते? तू माझा जीव घेतलास तरी चालल, पण लिंगोबा कुठे आहे ते मी नाही सांगणार तुला. वा 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 छत्री. आंबा फळांचा राजा आणि पपई फळांची राणी. असा उन्हाळा, हापूस आंबा, समीकरणच लय भारी राव. आणि असं ऐकले की तुझ्या पुरीला म्हणजे आमच्या सुनबाईला, तिला बी हापूस आंबा लय आवडतो म्हणे. हा बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. नाही पण असा हापूस आंबा कापण्यात, चिरण्यात आणि खाण्यात जी गंमत आहे ना, ती दुसऱ्या कशातच नाही राव. बरोबर आहे. जालिंदर, माझ्या पोरीला हात लावलास ना तर खबरदार. छत्री, इतके आंबे खाल्ले पण काय समाधानच होईल राव. असं करूया, हा उद्या आपल्या घरी हा आपल्या सुनबाईला आंब्याचा शिरा करायला सांगू. हा हा आपण तर खाऊच, हा पण जेव्हा आपली सुनबाई शिरा खाईल तेव्हा त्या शिऱ्यात जालिंदर, कुठं भेटशील हे पाप? माझ्यासमोर माझ्या लेकीला मारायची भाषा करतो का? माझ्या लेकरांच्या मागे लागलायस तू का? असं राक्षसासारखं वागतोयस? ए, आवाज खाले. आम्ही तुझ्या लेकरांच्या नाही, लिंगोबाच्या माग लागलोय. लिंगोबाचा पत्ता सांग, तुझ्या घरच्यांना काय होणार नाही. तुला पत्ता सांगू? कधीच नाही सांगणार. मी जेलमधून बाहेर आली ते सूर्याला सगळं खरं खरं सांगायला, गावासमोर तुझं खरं रूप आणायला. मी लिंगोबाचा पत्ता तुला कधीच नाही सांगणार. छत्री, या आशाला जेलमध्ये राहून स्वप्न बघायची सवय झालेली दिसते. सांग तिला, तिची स्वप्न कधीच खरी होणार नाहीत. ए आशा, लिंगोबाचा पत्ता सांग, तुझ्या घरचे सुखरूप राहतील. राहिला विषय सूर्याचा. तुझा सूर्या या जगात देव कोणाला मानतो माहिती का? कोणाला? डॅडी. डॅडी? हा, अगं नारळ फोडून राजूच्या व्यवसायाची सुरुवात करायची ना, तर बाहेरचं कोण कशाला पाहिजे? अगं डॅडींसारख्या पुण्यवान माणसाचा आशीर्वाद असेल ना, तर आपल्या राजूच्या व्यवसायाची ना भरभराटी होईल. पण हे बघ, या डॅडींनी मला आशीर्वाद म्हणून दिलं होतं. त्यांच्या ह्याच आशीर्वादामुळं आज आपल्या राजूचा व्यवसाय ना प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यांच्या जात नारळ फोडू आपण, है ना? तुझ्यातल्या भाबडेपणाचं कौतुक करावं की त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यावं हेच कळत नाहीये मला. ज्या माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी तुझं सगळं वैभव हिरावून घेतलं
त्याच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करतोयस तू? काय करू म्हणजे मला डॅडींचा खरा चेहरा तुझ्या समोर आणता येईल? कोण मदत करेल मला?